पुण्यामधून अतिशय दुर्दैवी बातमी समोर आलेली आहे। एका भरधाव डंपरने 9 जणांना चिरडले, ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे। वैभवी आणि वैभव अशा 1 आणि 2 वर्षाच्या सख्या भावंडांचा या मृतांमध्ये समावेश आहे। या अपघातामध्ये 6 जण जखमी झालेत आणि यातल्या तिघांची प्रकृती ही गंभीर आहे, चिंताजनक आहे। रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा अपघात घडत आणि मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर चढवला। हे सर्व कामगार अमरावतीहून मोलमजुरी करण्यासाठी आले होते, तर फुटपाथवर 12 जण झोपले होते। यावेळेस डंपर चालक गजानन तोटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे। अपघात स्थळाची आपण दृश्य बघतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या बालकांचा मृत्यू झालेला आहे त्या सर्व नातेवाईकांचा आपण दुसऱ्या बाजूला आक्रोश पाहतोय। अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशी ही घटना आहे। मोलमजुरी करणारी ही गरीब कुटुंब रस्त्याच्या कडेला झोपली होती आणि मद्यधुंद डंपर चालकानं साडे 12ला मी कसे कुठे झोपल्या होत्या, काय झालं? इकडे झोपलो होतो, आमच्या 12 लोक इथं झोपले होते। एवढं तोडून शना त्यानं गाडी आमच्या अंगावर चढवली। तो फास्टमध्ये गाडी आणली त्यांनी। फास्टमध्ये आणल्यावर ते धडकेचा आवाज झाला। आवाज झाल्याच्या नंतर मी उठलो। इथपर्यंत ते गाडी इकडं जे गाडी टाकत होता तो मी असा आळवा पडलो दगड घेऊन। तर मग असा तो निघत होता, पण तिकून मी नाही जाऊ दिला। मी तिथे आळवा झालो, तर मग ह्या रस्त्याने टाकलं तर ते माझ्यावर बी टाकत होता गाडी। तर या गंभीर घटनेच्या घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। वाघोली केसनंद रस्त्यावर एका भरधाव डंपर चालकाने तब्बल 9 लोकांना चिरडलं, ज्यामध्ये 6 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि 3 जण यांचा मृत्यू झालाय। मी सध्या त्याच ठिकाणावर आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडला। काल रात्री जवळपास 12:55ची वेळ होती। मजुरी करण्यासाठी आलेले कामगार जे अमरावतीहून आले होते त्यांच्यावर हा काळाने घाला घातलेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही झोपड्या आहेत आणि छोटे घरं आहेत, ज्या ठिकाणी अमरावतीहून एक कुटुंब आहे ते देखील या ठिकाणी राहायला आलं होतं आणि भरधाव जो डंपर चालक आहे त्याने रात्री 12:55 पुण्याच्या दिशेने येत हा सगळा अपघात घडवलेला आहे। वाघोली पोलीस ठाण्याच्या समोर बरोबर ही संपूर्ण मोकळी जागा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। 12:55ची वेळ होती। रस्ता जरी निर्मनुष्य असला तरी भरधाव वेगात असलेल्या या डंपर चालकाने थेट फुटपाथवरच गाडी घातली। त्याच्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेले हे सगळे मजूर आहेत त्यांच्यावर जो डंपर जो आहे तो अंगावर गेला आणि त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडनं या डंपर चालकाला अटक केलेली असून पुढील कारवाई जी आहे ती देखील आता सुरू आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।